एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची भेट झाली। लोकसभेत सत्तारांनी पाडल्याचा दावा रावसाहेब दानवेंनी केला होता, तर अब्दुल सत्तार यांना पाडण्याचा इशारा रावसाहेब दानवेंनी दिला होता। त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणारे हे दोन नेते छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती एकत्र भेटले आणि त्यांचा हा फोटो समोर आलाय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे। विमानतळावरती रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची भेट झाली आणि अगदी हसत खेळत त्यांचा फोटो दिसतोय। लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मात्र एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले होते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत आपल्यासोबत। सिद्धार्थ, या भेटीबद्दल काय माहिती? हे बघा, अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांचं राजकीय साठलोट आहे हे अजिबात लपून राहिलेलं नाही। आधी सुद्धा ते अब्दुल सत्तार लोकसभेसाठी सिल्लोडमधून रावसाहेब दानवेंना मदत करायचे आणि रावसाहेब दानवे त्यांच्या विधानसभेसाठी मराठा मतदान त्यांच्या पाठीमागे उभं करायचे। मात्र लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर दोघांनी एकमेकांच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे। कारण जोपर्यंत रावसाहेब दानवे यांना हरवणार नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा अब्दुल सत्तारांनी घेतली होती आणि काही दिवसानंतर ते टोपी काढण्याचा एक सार्वजनिक कार्यक्रम सुद्धा करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं। त्यामुळे पुन्हा वाटलं होतं की आता दोघांमध्ये पुन्हा बिनसलेलं आहे। मात्र काल संध्याकाळी अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे असतील आणि रावसाहेब दानवे हे विमानाने मुंबईला जात असताना ते विमानतळावर भेटले आणि त्यांनी अगदी गळ्यात हसत फोटो त्या ठिकाणी काढलेले। त्यामुळे पुन्हा लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला की नेमकं अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात खरंच राजकीय शत्रुत्व आहे का त्या पद्धतीने ते लोकांना उल्लू बनवतात एकमेकांवर टीका करून। निश्चितपणे हा फोटो आपल्या राजकारणासाठी काही जरी विचार करणारा असेल तरी रावसाहेब दानवे आणि